कोपरगावकर ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या बहुचर्चित लायन्स बिझनेस एक्स्पो, क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात 12 फेब्रुवारी रोजी करण्यात आली। एक्स्पोच्या पहिल्या दिवशी तहसील मैदान ते महात्मा गांधी प्रदर्शन हॉलपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते रिबीन कापून आणि दीप प्रज्वलन करून एक्स्पोचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे। कोपरगाव शहरातील तहसील मैदानातून निघालेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले। या सांस्कृतिक महोत्सवात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्यांची पारंपरिक वेशभूषा परिधान करून भव्य रॅली काढली। राजस्थानी पोशाख, पंजाबी भांगडा वेश, महाराष्ट्रीयन पारंपरिक साडी धोतर, दक्षिण भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे वेश, ईशान्य भारतातील रंगीबेरंगी पोशाख अशा विविधतेने नटलेली ही विद्यार्थी मिरवणूक उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली। ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात निघालेली ही मिरवणूक प्रदर्शन हॉल येथे येऊन संपन्न झाली। हा महोत्सव पुढील 4 दिवस चालणार असून एकूण 211 विविध प्रकारचे स्टॉल्स या महोत्सवामध्ये उभारण्यात आले आहे। प्रॉपर्टी व बिल्डिंग मटेरियलसाठी स्वतंत्र भव्य डोम, कपडे, लेडीज मटेरियल, गृहोपयोगी साहित्य, खेळण्या असे अनेक स्टॉल्स आहे। तसेच चटपटीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, निवडक बचत गटांना मोफत स्टॉल सुविधा, उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी मोठी संधी आहे। सदर एक्स्पोला भेट दिल्यानंतर आमदार आशुतोष काळे आणि अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आयोजकांचे कौतुक केले। यावर्षी उत्सव कोपरगावकरांचा भारतीय संस्कृतीचा या संकल्पनेवर आधारित भारताची 7 आश्चर्य हा विशेष देखावा उभारण्यात आला आहे। यावर संबंधित देखाव्याची माहिती दिली असून आकर्षक पद्धतीने हा देखावा उभारण्यात आला आहे। प्रत्येक भेट देणारा व्यक्ती येथे सेल्फी घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे। सदर एक्स्पोच्या आयोजनात कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह, संजीवनी उद्योग समूह, सम्राट वर्मा ग्रुप, गोदावरी दूध संघ आणि समता पतसंस्था आदी संस्थांचे सहकार्य लाभले असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष राजेश ठोळे यांनी आपल्या भाषणात सांगितले। यावेळी रंगमंचावर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर केले। या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी डान्स कोपरगाव डान्स लहान गट स्पर्धा होणार असून यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमये उपस्थित राहणार आहे। 14 फेब्रुवारी रोजी डान्स कोपरगाव डान्स मोठा गट, 15 फेब्रुवारी रोजी कॉमेडी नाटक स्पर्धा यासाठी रील स्टार ऋषी हराळ व टीम यांची उपस्थिती असणार आहे। पारितोषिक वितरणासाठी विशेष उपस्थिती म्हणून अभिनेत्री स्पृहा जोशी ही उपस्थित राहणार आहे। तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध व सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। एक्स्पोमध्ये यंदाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे पेट कार्निवल। विविध प्रकारचे मासे, पक्षी आणि पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठी गर्दी केली। उद्योग, संस्कृती, कला आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम असलेला हा महोत्सव कोपरगावकरांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरत आहे। सदर बिझनेस एक्स्पो यशस्वी करण्यासाठी लायन्स लिनेस लिओ क्लब ऑफ कोपरगावचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच क्रेडाईचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत। लायन्स लिओ क्लब आणि क्रीडाई आणि कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या वतीने आयोजित एक्स्पो 2026 याचं 13वं वर्ष आज या वर्षी आहे। त्यानिमित्ताने या एक्स्पोचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि या एक्स्पोमध्ये जे काही विद्यार्थी सहभागी झाले, जे काही स्टॉल सहभागी झाले, त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन। आणि एक चांगल्या उद्देशाने कोपरगावचा विकास होण्याच्या उद्देशाने या कोपरगावची बाजारपेठ फुलवण्याच्या हिशोबाने चालू झालेला एक्स्पो निश्चितपणाने एक चालना आपल्या पूर्ण तालुक्याला या ठिकाणी देत असतो। दरवर्षी हा होत असतो। मनापासून या एक्स्पोला मी शुभेच्छा देतो। अशाच पद्धतीचं काम आपले इतरही उपक्रमामध्ये लायन्स क्लब करत आहे, याहीबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। धन्यवाद। आज कोपरगाव या ठिकाणी आपले लायन्स, लिनेस आणि लिओ क्लब त्याचबरोबर क्रीडाई कोपरगाव
यांच्या वतीनं एक्सपो 2026 याचं आज या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये उद्घाटन झालं. सर्वांचा उत्साह अगदी प्रचंड दिसून आला. त्याचबरोबर जे सहभागी शाळा झालेल्या आहेत ते शाळेतली मुलं आहेत त्यांचाही उत्साह दिसून आला. सर्व स्टॉललाही आता काही पाहणी केली. अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे अगदी मुंबईमध्ये ज्या प्रकारचं एक्झिबिशन असतं तशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी केलेली आहे. नागरिकांना मोठ्या ठिकाणी या ठिकाणी भेट देण्यासारखी सुविधा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीनं अरेंजमेंट याची केलेली आहे. खरं तर या सर्वांनी अतिशय सामाजिक काम करत असतानाही केवळ उद्देश डोळ्यासमोर ठेवला की कोपरगावचा विकास, आणि हा विकास होत असताना नियोजित पद्धतीनं व्हावा. त्याचबरोबर हा विकास होत असताना जे सामान्य माणसाला परवडेल अशाही पद्धतीनं असावा आणि एक सुनियोजित शहर निर्माण करणं. म्हणजे गेल्या वेळेला मला सांगितलं की 50 स्टॉल होते, यावेळेला 60 स्टॉल आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपली इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे आणि काही गोष्टी या ठिकाणी ज्या उपलब्ध आहेत त्या गोष्टीसाठी आपल्याला मुंबईला किंवा बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. तेही या एक्सपोच्या माध्यमातून ग्राहकांच्या लक्षात येईल. तर अतिशय सूत्रबद्धपणे आणि चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेला हा एक्सपो आहे. मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्रेडाई सुद्धा याच्यात सहभागी झालाय. आज मला सांगायला आनंद वाटतो की 60 स्टॉल्स क्रेडाईचे इथं आहेत. बांधकाम व्यावसायिकांचे 60 स्टॉल आहे आणि कोपरगाव आणि कोपरगाव हाच आमचा सगळ्यांचा ध्यास आहे. कोपरगावचा विकास हाच सगळ्यांचा ध्यास आहे. म्हणून आपण सतत 13व्या वर्षात हे पदार्पण करत आहोत. आणि मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की पहिल्या दिवशीची इनक्रेडिबल ही गर्दी ही आज पहिल्या वर्षी आपलं म्हणजे 13 वर्षात सर्वात पहिल्यांदा अशी हजारोच्या संख्येने आज इथे पोरं उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांचे मिळून एक जोरात टाळ्या वाजवून स्वतःचं अभिनंदन करा. कारण की आम्ही प्रत्येक वर्षी उद्घाटन करतो पण अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी आजपर्यंत कधी मिळाली नाही. म्हणून सर्वांचा आभार. या वर्षीची थीम आहे आपली इनक्रेडिबल इंडिया, हेरिटेज ऑफ इंडिया. हेरिटेज ऑफ इंडिया मध्ये 7 आपले जे आश्चर्य आहेत भारतातले ते आपण डिपिक्ट केले आहेत आणि त्या अनुषंगाने आजची रॅली घेतली गेली. वेगवेगळ्या राज्यांचे वेशभूषा आणि नृत्य आपण इथं सादर करणार आहोत आणि ते पुन्हा इनक्रेडिबल इंडिया आणि याच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना एक सादरीकरण करणार आहेत.